यशोदा यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरा वनचारी यमुना जय राधा माधव कुंज बिहारी जय जय राधा माधव कुंज बिहारी जय जय गोपी जनवल्लभा गिरिवरधारी जय गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरा वनचारी यमुना वनचारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे बोला हरे सर्वांनी म्हणा कृष्ण कृष्ण जय हो हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम हो राम हरे हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासु श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण हरे मुरारी हे नाथ वासुदेव जय राधा रमन हरि बो जय जय राधा रमन हरि बो जय जय राधा रमन हरि हरि बो जय जय राधा रमन हरि बो
जय जय राधारमण हरि बोल, राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, हरि बोल, रमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधा हे राधारमण हरि बोल, जय राधा गोविंद राधा गोविंद राधा गोविंद राधे, जय राधा गोविंद राधा गोविंद, जय राधा माधव राधा माधव राधा माधव राधे, जय राधा राधा माधव जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे, जय राधा वृंदावन चंद्र, जय प्रभुपदा जय प्रभुपदा प्रभुपदा जय प्रभुपदा, प्रभुपद हरि बोल 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 हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की, हरे कृष्ण महामंत्र की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। सगळ्यांनी हात जोडून माझ्या पाठीमागे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत
राधाकान्त नमस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्णा। सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय? आवाज माझा व्यवस्थित ऐकायला येतो सगळ्यांना? सगळ्यांनी हरिबोल म्हणा म्हटल्याने सगळ्यांनी येतो आवाज? हा, तर सगळ्या भक्तांचं मी हृदयपूर्वक स्वागत करतो आजच्या ह्या श्रीमद भागवत कथेमध्ये. तर आज आपला दुसरा दिवस आहे. तर काल आपण ये थोड़ा सा है ना, इसको थोड़ा कम करो. काल आपण श्रीमद भागवत महात्म्य श्रवण केलं. तो श्रीमद भागवत महात्म्य ये हरि बोल, ये जो है ना, ये क्या इसको मॉनिटर बोलते हैं? तो मॉनिटर का आवाज़ थोड़ा कम करो. हाँ हाँ. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम. मॉनिटर ये ना, कनेक्टेड है ये मॉनिटर का आवाज़ कमी है. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. कर रहे मॉनिटर कमी केलं. हरि बोल आवाज घुमतोय का? असा घुमतोय ना सगळीकडे? बाहेर जातोय का? तुम्हाला ऐकायला येते का नाही मला सांगा? येतच नाही ऐकायला. बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी. तर आता असंच ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. आय थिंक आता व्यवस्थित येतो आहे ना? आता थोडाफार येतो आहे आवाज व्यवस्थित?
श्री गौरांग महाप्रभू की, श्रील प्रभुपाद की. तर ट्रेन स्टेशनवर तुम्ही गेले असाल ना, रेल्वे स्टेशनवर, आहे का नाही? रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेस आपण जातो किती गडबड असते ना. त्या सगळ्या गडबडमध्ये आपल्याला कोणत्या ट्रेननी जायचं आहे ती अनाऊन्समेंट आपण ध्यानपूर्वक ऐकवतो का नाही? हां, तसं आता इथे तुम्हाला तसं ध्यानपूर्वक ऐकावं लागणार आहे. कारण हा जो हॉल आहे त्या हॉलची जी साईज आहे आणि हे जे सिलिंग आहे याच्यामुळं सगळा आवाज घुमतोय. तर तुम्ही असं विचार करा की तुम्ही स्टेशनवर आहे आणि आता तुमची वैकुंठाची ट्रेन इथे लागणार आहे. तर असं ध्यानपूर्वक ऐका. आणि इथे आपल्या भक्तीची पण परीक्षा आहे की आपल्याला खरंच ऐकायची इच्छा आहे का? आहे इच्छा? आहे? बोलो श्रीकृष्ण भगवान की. मग आता तुमच्यासारखे रसिक भक्त भेटल्यानंतर मग तर ही गंगा येथे वाहणारच. कथा, हरिकथा, हरि अनंत, हरिकथा अनंत. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो राधा तर इतकी शक्ती या भागवतामध्ये, एवढी शक्ती आहे की एका भूताचा उद्धार झाला या भागवताच्या श्रवणाने. फक्त श्रवण केलं, एक भूत योनीला प्राप्त झालेला जीव पण भगवंताची प्राप्ती, वैकुंठाची प्राप्ती. तर ह्या भागवताची अशी महिमा आहे. पण एकच आट अशी आहे की आपल्याला जसं भूक लागल्यावर आपल्याला काय भूक लागली का आपण काय असं म्हणतो का आम्हाला पुरणपोळीचं जेवण पाहिजे, काय आपल्याला भाकर पाहिजे, काय पाहिजे, चटणी भाकर जरी भेटली तरी आपण ती आनंदाने खाऊ. कशी खाऊ? कारण का भूक लागली. तर अन्नामध्ये आनंद नाही आहे. कशामध्ये? बघा, ध्यानात घ्या. अन्नामध्ये, पाची पक्वानामध्ये आनंद नाही, आनंद भुकेमध्ये. कशामध्ये? आणि जर भूक नसेल, पोट खराब असेल तर पाची पक्वान जरी समोर ठेवले तर आपली इच्छा होणार. आणि जर खाल्लं तर डॉक्टरला पैसे द्यावा. म्हणून भूक महत्वाची. तसं भक्तीमध्ये आमचे परमपूज्य राधानाथ महाराज, गुरु महाराज, ते सांगतात की भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी फक्त भक्ताकडे एकच गुण पाहिजे आणि तो म्हणजे त्याला भूक पाहिजे, भगवत प्राप्तीची पाहिजे. ती जर भूक असेल तर त्याला भक्तीची, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. तर म्हणून ज्याला भूक आहे, आता समजा आपल्याला भूक लागली आहे आणि आपण घरामध्ये गेल्यावर आपण काय ढूंढणार? घरात गेल्यावर भूक लागली आपल्याला, आपण काय शोधणार? अन्न आहे ना, अन्न पाणी आहे का नाही? आपण शोधून शोधून काढणार. कुठं फ्रीजमध्ये काय आहे का, पॉटमध्ये काय आहे का, पातेल्यामध्ये काय आहे का, शोधणार ना, आहे का नाही? तसं ज्याला भूक आहे तो बराबर त्याला भगवंत प्राप्त होतात. कारण तो शोधतो की मला भगवंताची भूक लागली आहे. मला भूक लागली. कोणाची? या संसारामध्ये प्रत्येक व्यक्ती भुकेला आहे, पण कसली भूक लागली आहे त्याला? कोणाला वासनाची भूक आहे, कोणाला दारूची भूक आहे, कोणाला पैशाची भूक आहे, कोणाला प्रॉपर्टीची भूक आहे.
पण आपल्याला कोणाची भूक आहे? बोलो राधा गोविंद देव भगवान की आहे ना. आणि मग असे जे भुकेले भक्त आहे त्या भक्तांसाठी भगवंत वैकुंठातून येतात आणि त्यांचे मग सारथी होतात. द्वारकेचा राणा अभिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल तिकडे जाऊन शेत करायचं. आवाज Thank you.
श्री राधा गोविंद देव भगवान की. तर ज्या वेळेस आपल्याला भूक आहे भक्तीची, भगवंतांची, मग भगवंत आपल्याला त्याप्रमाणे आदान प्रदान करतात. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जसा आपला भाव आहे तसं भगवंत आपल्यासोबत आदान प्रदान करतात. तसं भागवत आहे. भागवताला आपण कोणत्या भावनेने कोणत्या भावनेने आपण स्वीकार करतो त्याच्यानुसार भागवत आपल्याला साक्षात्कार घडवून देतो बरं का. तर भागवत, ह्या भागवताला मोहिनी अवतार म्हणलंय. काय म्हणलंय? मोहिनी अवतार कोण आहे? साक्षात भगवंत. तर मोहिनी अवतार भगवंतांनी काय केलं होतं? अमृत, आसुरांना अमृत पाजलं आणि देवतांना अमृत दिलं नाही. बरोबर आहे? बरोबर आहे नाही ना? मग हा काय म्हणताय? कोणाला दिलं अमृत? देवतांना दिलं आणि आसुरांना नाही दिलं. तसं भागवत अमृत आहे. ते जे भक्त आहे, ज्यांच्या हृदयात खरंच भक्तीची इच्छा आहे, ज्यांना खरंच भक्ती भगवंतांना प्राप्त करायची, ज्यांना अशी भूक आहे, त्यांना हे अमृत प्राप्त होतं. पण जे आसुरी वृत्तीचे, जरी ते भागवत वाचत असतील आणि त्यांचं भागवत पाठांतर असेल, पण त्यांना भागवतामधून एक थेंब सुद्धा अमृत भेटणार नाही. म्हणून हे भागवत मोहिनी अवतार आहे. जसा आपला भाव तसं भागवत आपल्याला साक्षात्कार घडवून देतो. तर म्हणून आपल्याकडे इतका वेळ कमी की काय यो अथांग सागर आहे भागवताचा. या सागराला डेप्थ नाही आहे, बॉटम नाही आहे, तळ नाही आहे, आणि त्याला शोर नाही आहे, त्याला तट पण नाही आहे. जितकडं दुसरी दृष्टी जाईल तिकडे फक्त अमृताचा सागर आहे. याला म्हणतात भक्ती रसामृत सिंधू. काय म्हणतात? म्हणा, भक्ती रसामृत सिंधू. या सिंधूचा अंत नाही आहे. हे सागर आहे, महान सागर आहे भागवत. आणि त्या सागरामध्ये आता वेळ कमी, वेळाच्या अभावापोटी आपल्याला काही थेंब, काही ड्रॉप अमृताचे आस्वादन करू ना. तर ही भागवताची महिमा श्रवण केल्यानंतर व्यासदेव वास्तविक भागवताला सुरुवात करतात आणि पहिल्या स्कंदामध्ये 3 श्लोकामध्ये भगवंतासाठी मंगलाचरण करतात. कोणतीही गोष्ट सुरू करायची असेल तर पहिलं मंगलाचरण केलं पाहिजे. आपण प्रवचन करायच्या अगोदर, पूजा अर्चना जे काही कार्य आपण करतो त्या कार्य करायच्या अगोदर मंगलाचरण केलं पाहिजे. मग तसं भगवंताची कीर्ती, भगवंताची महिमा, भगवंताची ख्याती हे याचं वर्णन करण्याच्या अगोदर व्यासदेव मंगलाचरण करताय. पण ते मंगलाचरण काही साधारण मंगलाचरण नाही आहे. अहो, त्या 3 श्लोकामध्ये अख्ख्या श्रीमद भागवताचा विषय प्रस्तुत केला श्रील व्यासदेवाने. बोलो व्यासदेव भगवान की. असं 3 श्लोकामध्ये. तर पहिल्या श्लोकामध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवान वास्तविक कोण आहे हे स्थापित करतात पहिल्या श्लोकामध्ये. तर सगळ्यांनी म्हणा माझ्या पाठी, ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्मादस्य यतो अन्वयादितरच्चार्तेषु विज्ञस्वराट. म्हणा. थोडं म्हणू का? ओके. हे खूप मोठा श्लोक आहे, तर तुम्ही फक्त ऐका, मी म्हणतो. तुम्ही श्रवण करा. जन्माद्यस्य यतो अन्वयादितरच्चार्थेषु विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदयादिकवे मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं. हे म्हणा.
सत्यम परम धीमहि. तर ओम नमो भगवते वासुदेवाय. मी त्या वासुदेव भगवंतांना प्रणाम करतो. का? कारण ते भगवान आहे. वासुदेव कोण आहे? भगवान आहे. आणि ते भगवान आहे म्हणजे काय? तर ते जन्माआधी यस्यतः सगळं काही भगवंतापासून प्रकट होतं. मग आता मला सांगा, ह्या जगामध्ये अशी कोणती वस्तू आहे का जी वस्तूला काही कारण नाही आहे? ती वस्तू कुणी प्रकट नाही केली, ती आपोआप आली, अशी कोणती वस्तू ह्या जगामध्ये आहे का? एकही वस्तू आपली अशी ऑटोमॅटिक आलेली नाही आहे. आपल्या घरामध्ये सुई आहे, ती सुईला सुद्धा कोणच्या तरी कंपनीने बनवलेलं आहे. आणि त्या सुईचं काम काय आहे की कपडे शिवायचं आहे का नाही? अहो, एक सुई आपोआप येत नाही, ॲटोमॅटिक येत नाही. मग ही सृष्टी आपोआप कशी येऊ शकते? त्या सृष्टीमागं कोणतरी सृष्टी करणारा असलाच पाहिजे, आहे का नाही? आता आपण एखाद्या गुलाबाचं पेंटिंग बघितलं, गुलाबाच्या फुलाचं चित्र बघितलं. चित्र बघितल्यानंतर आपण लगेच विचारतो का हे चित्र कुणी काढलं? हे चित्राचं चित्रण कुणी केलं? चित्रकार कोण आहे? पेंटर कोण आहे? बरं, त्या गुलाबामध्ये रंग आहे, हां, कागदावरती ते चित्र काढलेलं आहे, पण त्या गुलाबामध्ये चित्रामध्ये सुगंध आहे का? सुगंध आहे? नाही आहे. पण आता आपण बघतो का हे जे गुलाब आहे आता, हां, याच्यामध्ये कलर आहे? आहे. त्याच्यानंतर या ज्या पाकळ्या आहेत, ह्या पाकळ्या कोमल आहेत का नाही? कोमल आहेत. आता हे नाही कळणार तुम्हाला डायमेन्शन. 2 डायमेन्शन म्हणजे काय? का हे चित्र म्हणजे 2 डायमेन्शन. हां, 3 डायमेन्शन, 4 डायमेन्शन म्हणजे काय? का हे चित्र जर असेल तर याला 2 डायमेन्शन म्हणू आपण. आणि 3 डायमेन्शन म्हणजे तुम्ही इकडून पण बघू शकता, इकडून पण बघू शकता, इकडून पण बघू शकता. आणि मल्टिपल डायमेन्शन म्हणजे सगळीकडून बघू शकतो, वरून पण बघू शकतो असं, हां, खालीून पण बघू शकतो, साईडने पण बघू शकतो, इकडून पण बघू शकतो, इकडून पण बघू शकतो. याला म्हणतात मल्टिपल डायमेन्शन. बरं, याच्यामध्ये सुगंध आहे का? खुशबू आहे? आहे ना? बघा, आता मला सांगा, ह्या गुलाबाचं जे बी होतं, त्या बीमध्ये रंग होता, बीमध्ये रंग होता, सुगंध होता आणि डिझाईन होती? नव्हती, है ना? ते बी आपण जमिनीमध्ये पेरलं. पेरल्यानंतर त्या जमिनीमध्ये रंग होता, कलर होता? नव्हता. डिझाईन नव्हतं आणि सुगंध पण नव्हता. आपण म्हणू पाणी टाकलं आपण, त्या पाण्यामध्ये रंग नव्हता, त्या पाण्यामध्ये डिझाईन नव्हतं, त्या पाण्यामध्ये सुगंध नव्हता. आपण म्हणू सूर्यप्रकाशामुळं वाढलं. सूर्यप्रकाशामध्ये कलर होता? नव्हता. डिझाईन होतं? नव्हतं. सुगंध होता? नव्हता, आहे का नाही? पाण्यामध्ये सुगंध नव्हता, डिझाईन नव्हती, रंग नव्हता. त्या बीमध्ये रंग नव्हता, डिझाईन नव्हती, सुगंध नव्हता. त्या जमिनीमध्ये रंग नव्हता, डिझाईन नव्हती, सुगंध नव्हता. त्या पाण्यामध्ये पण नव्हता, त्या सूर्यप्रकाशामध्ये पण नव्हता. मग हे रंग आला कुठून? हे सुगंध आला कुठून? आणि हे डिझाईन आलं हो कुठून? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि याचं एकच उत्तर आहे, श्रीमद भागवताचा पहिला श्लोक, जन्मा दस्यतो अन्वयादितरच. तर एक साधारण पेंटिंग बघून आपण म्हणतो याचा पेंटर कोण आहे? मग हे ओरिजिनल फूल बघितल्यानंतर आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे का ह्या फुलाला बनवणारा किती सुंदर असला पाहिजे. बोलो श्री कृष्ण भगवान की. जर पेंटिंग बनवणार आहे तर मग हे ओरिजिनल फूल कुणी बनवलं? याचा रंग कुठून? आता बघा, गुलाब आहे
पण असे किती वेगवेगळे प्रकारचे फुले, गुलाब आहे, झेंडू आहे, शेवंती आहे, मोगरा आहे, हां हां कमळ आहे, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे, त्यांचे वेगवेगळे प्रकारचे रंग आहे, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध पण आहे. ही भगवंताचं क्रिएशन आहे, ही भगवंताची सृष्टी आहे. आणि काय मूर्ख लोक म्हणतात की कुणी बघितलाय देव, कुणी बघितलाय गॉड, त्यांना फक्त हे दाखवा, काय गुलाब त्यांना हे सिद्ध करतं की भगवंत आहे. बोलो श्री कृष्ण भगवान की. पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की ही सगळी सृष्टी भगवंताची निर्मिती आहे. ब्रह्मदेवाला भगवान ज्ञान देतात तेव्हा ते 14 भुवनाची निर्मिती करतात. आणि त्या भगवंतांना, श्रीकृष्णांना देवी देवता समजू शकत नाही, मग आपल्यासारखे लोक समजू शकतात. आणि म्हणून त्यांना समजत नाही याचा अर्थ असा नाही की देव नाही आहे का नाही. भगवंतांना समजण्यासाठी आपल्याला एक प्रोसेस, एक विधीने जावं लागतं. आणि ती विधी आहे भक्ती. काय भक्ती? आपण भगवंतांना फक्त भक्तीने समजू शकतो. सूर्याचा प्रकाश सिद्ध करतो की आकाशामध्ये सूर्य आहे. आता तुम्ही पुढं बसलेले आणि पाठीमागं आग लागली. काय लागली? आग लागली. लागलेली नाही आहे, पण विचार करतो लागली. तर आग लागली पाठीमागं, तर तुम्हाला कसं कळेल की पाठीमागं आग लागली? उष्णता आहे ना. तर उष्णता हे प्रमाण आहे अग्नीचं. उष्णता आहे हे प्रमाण आहे अग्नीचं. तसं ही सृष्टीच प्रमाण आहे भगवंताच्या अस्तित्वाचं. हे प्रत्येक झाडं, प्रत्येक फुलं, प्रत्येक फळं, पाऊस, उन्हाळा, हिवाळा, हे सगळे ग्रह, नक्षत्र, सगळे तारे, सगळी सृष्टी, सगळं महिमंडल हे भगवंताच्या सृष्टीचा प्रकाश आहे. त्यांच्या कृपेने सगळी सृष्टी. म्हणून जन्माद्यस्य येतो हो अन्वयाद इतरश्चार्थेषु विज्ञस्वरात. आणि ते भगवंत सगळं जाणतात. प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष रूपाने भगवंत सगळं जाणतात. आणि मोठे मोठे देवी देवता पण भ्रमित होतात. इंद्रदेव भ्रमित होतात, ब्रह्मदेव भ्रमित होतात, महादेव भ्रमित होतात. मग या संसारातले तुच्छ जीव जे 4 दोषांनी युक्त आहे ते भ्रमित झाले. त्याच्यामध्ये कोणची मोठी गोष्ट नाहीये. कारण हे जगामध्ये सगळ्यांमध्ये 4 दोष आहे. सगळ्यात पहिला दोष आहे की आपले इंद्रिय अपूर्ण. जे दिसतं तसंच असतं. सॉरी, काय नसतं. म्हणूनच जग फसतं. पण तरी जगाला तिथंच करायला आवडत आहे ना. फसायलाच आवडतं लोकांना. कारण का? त्यांना वाटतं आम्ही लई शिकलेलो आहे, आम्ही एवढे शिकलो की लई शिकलो आम्ही आणि मग आम्हाला देव दिसतच नाही. अहो, भगवंतांना बघण्यासाठी प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. आणि जर तुम्ही तुम्हाला जर बुद्धीने समजायचं भगवंतांना, तर तुमचं डोकं फुटून जाईल. पण भगवंतांना समजू शकणार नाही तुम्ही. आणि भगवंतांना काही फरक पडत नाही. तुम्ही मान्य करा किंवा न मान्य करा, भगवंतांना काही फरक पडत नाही. आता आंधळा माणूस म्हणतो सूर्य नाहीये, सूर्याला काही फरक पडतो का? तो नाही म्हणतोय म्हणून मी नाहीये. बोलो श्री कृष्ण भगवान की. काही फरक पडत नाही भगवंतांना. भगवंत आहे. आणि म्हणून व्यासदेव म्हणतात सत्यम परम धीमहि. भगवान श्रीकृष्ण हे परम सत्य. त्या परम सत्य भगवंतांना मी प्रणाम करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्यांचा सगळीकडे वास आहे अशा परम सत्याला मी प्रणाम करतो. आणि या भागवताचा विषय आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
यन वासुदेवा श्रीकृष्ण पहिल्या श्लोकामध्ये परमसत्तेची स्थापना करतायत. आता ह्या श्लोकावरती बोलायचं म्हणलं तर 7 दिवस पण कमी पडतील, कारण हा श्लोक इतका गहन आहे. पण याच्यामध्ये आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की श्रीकृष्णच परमसत्य आहे आणि सत्यच श्रीकृष्ण आहे. आणि ह्या सत्याची, ह्या परमसत्याची, ह्या मंगलाचरणची व्याख्या नाही, मंगलाचरण 3 ठिकाणी केलं जातं, आदी, मध्य आणि अंत. तर आता कंसाच्या कारागृहामध्ये, देवकीच्या गर्भामध्ये कोण आहे? साक्षात भगवान श्री कृष्ण आहे. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण देवकीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले आणि देवकीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाल्यावर भगवंताच्या तेजाने देवकीचं सौंदर्य वाढलं. इतकी सौंदर्य आणि तेजस्वी देवकी झाली आणि तिचं तेज आणि तिची तेजस्वीपणा बघून कंस सुद्धा घाबरला. आणि मग त्यावेळेस सगळे देवी देवता आकाशामध्ये आले आणि त्यांनी प्रार्थना केली. आणि तेथे ते म्हणतात, सत्यव्रतम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितम च सत्य सत्यकृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वं शरणम प्रपद्ये. असं मंगलाचरण सगळ्या देवी देवताने तिथे केलेलं आहे. मग सत्यव्रत सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनी निहितम च सत्य सत्यकृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वं शरणम प्रपद्ये. मग इतक्या वेळा सत्य सत्य असं म्हणतायत. मग ते परम सत्य कोण आहे? ते श्रीकृष्णच आहे. बोलो श्रीकृष्ण भगवान की. याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही, काही भ्रम नाही आहे. आणि जर कोणी म्हणत असेल का हे परम सत्य शब्द आपण कोणाला पण वापरू शकतो, तर तो पाखंडी आहे आणि तो धर्मध्वजी आहे आणि तो धर्मापासून भ्रष्ट झालेला असा कपटयुक्त व्यक्ती आहे. ही स्पष्ट व्याख्या व्यासदेव करतात की मी परम सत्य भगवान श्रीकृष्णाला प्रणाम करतो. कारण पहिलेच म्हणतात ओम नमो भगवते वासुदेव, वसुदेव पुत्र श्रीकृष्ण, किंवा सगळीकडे ज्यांचा वास आहे ते श्रीकृष्ण, त्यांनाच परम सत्य म्हणलेले आहे. म्हणून म्हणा सगळ्यांनी सत्यम परम धीमही. आणि मग असं हे परम सत्य. तर भगवान श्रीकृष्णच ह्या भागवतामध्ये ओतप्रोत आहे. कुठं? याच्यामध्ये कोण आहे? कोण आहे? श्रीकृष्ण है ना. कोण आहे? राधा कृष्ण आहे. हे राधा कृष्णांचं प्रेम प्रकट झालेलं आहे भागवताच्या रूपामध्ये. बोलो ग्रंथराज श्रीमद भागवतम की. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये परम धर्माची स्थापना केली. धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मस्तराणाम सताम वेद्यम वास्तव अत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा परेरीश्वर मग सद्यो रुद्ववरुद्धते च कृतिभिः शुश्रूषोभित तत्क्षणात. हे परम सत्य धर्म आहे याच्यामध्ये. आणि जो खोटाडा धर्म आहे, जो फसवणारा धर्म आहे, जो धर्म अर्थ काम मोक्षाने युक्त असा धर्म आहे, त्या धर्माला ह्या श्रीमद भागवतामधून लात मारून बाहेर काढलेलं आहे. याच्यामध्ये कोणचा धर्म आहे? परम धर्म आहे. कोणचा? परम धर्म. आणि धर्म प्रोजित कैतवत्र परम, धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मस्ता. हां. आणि हे भागवत जे लोकांमध्ये ईर्ष्या नाही आहे ना, त्यांच्यासाठी भागवत आहे. कोणासाठी? ईर्ष्या नाही आहे त्यांच्यामध्ये. निर्मस्तर भागवत, हे भागवत आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला ग्रहण करायचं आहे. तर ज्यांच्यामध्ये ईर्ष्या नाही आहे, निर्मस्तर. कसं निर्मस्तर? म्हणजे दुसऱ्यांचा द्वेष जे करत नाही, दुसऱ्यांचं सुख बघून ज्यांना आनंद होतो आणि दुसऱ्यांचं दुःख बघून ज्यांना दुःख होतं, अशा भक्तांसाठी हा ग्रंथ आहे.
दुसऱ्यांचं सुख बघून ज्यांच्या अंतःकरणामध्ये आग लागते, जळतात ते, त्यांच्यासाठी हा ग्रंथ नाही. बरी जरी अशी लोक असले पण याचं श्रवण करून ते शुद्ध होतीलच. निर्मत्सर. गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज ज्ञात्वा मोक्षस्य अशुभा. अर्जुना, मी तुला हे ज्ञान का देतोय? कारण अर्जुना, तू कोणाचा मत्सर करत नाही, कोणाची ईर्ष्या करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, म्हणून हे तुला गुह्य ज्ञान मी सांगतो. तसं भागवत पण त्याच भक्ताच्या हृदयामध्ये प्रकट होतं जो दुसऱ्यांची ईर्ष्या करत नाही, निर्मत्सर जो आहे तो. म्हणून आपण दुसऱ्याची ईर्ष्या करायची नाही, आहे का नाही? तर दुसऱ्यांना लॉटरी लागली तर आपण दुःख करायचं नाही. दुसऱ्यांचं कल्याण झालं तर आपल्याला वाईट वाटून घ्यायचं नाही, उलटा आनंद झाला पाहिजे. पण ह्या जगामध्ये उलटे, दुसऱ्यांचं चांगलं झालं की लोकांना दुःख होतं, है ना? नवी गाडी घेतली दुसऱ्यांनी तर लोकांना दुःख होतं. का दुःख करायचं? ते आपल्या पार्किंगमध्ये थोडी लावणार आहे, त्यांच्याकडे पार्किंग आहे लावायला. तर ईर्ष्या, इतकी ईर्ष्या आहे जगामध्ये, इतकी ईर्ष्या आहे की दुसऱ्याचं सुख बघवत नाही. हां, आता एक व्यक्ती त्याच्या मुलाला इतका मारत होता, धपाधप छोटा मुलाला मारत होता. तर तो शेजारचा माणूस म्हणतो, एवढा का मारू राहिले त्याला? तो म्हणला की उद्या याचा रिझल्ट आहे. काय म्हणला? उद्या याचा रिझल्ट आहे. मग ते म्हणले, उद्याचा रिझल्ट आहे, तुम्ही आज का मारता याला? ते म्हणले, उद्या मी बाहेर गावाला चाललोय म्हणून याचं काम आजच करून चाललो. बरं, टेन्शन हे नाही की आपला मुलगा नापास झाला, टेन्शन हे नाही आपला मुलगा नापास झाला, टेन्शन हे की शेजारचा मुलगा पास कसा झाला, त्याच्यामुळे याला मारायचं. आपला मुलगा नापास झाला हे दुःख नाही आहे, पण शेजारचा मुलगा पास झाला याचं दुःख आहे, याला ईर्ष्या म्हणतात. मला सांगा, आत्तापर्यंत कधी आपण शेजारचा मुलगा पास झालाय म्हणून आपण पेढे वाटले? कुणी आहे मायकेला आली इथे? या त्यांना हार घालू आपण. अनेक हे घ्या पेढे, हे घ्या पेढे. का? आमच्या शेजारच्या मुलाचा पहिला नंबर आला, घ्या पेढे. तर ते म्हणते हो नक्की येडा झालाय. कुणी दुसऱ्यासाठी काही करत नाही. ईर्ष्या, द्वेष. आणि मग हे भक्तीचा मार्ग सुरू कुठून होतो? इथून. द्वेष सोडा, ईर्ष्या सोडा, दुसऱ्यांवरती जळू नका, दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करा. हे भागवत आहे. मग सांगा, हा ग्रंथ श्रेष्ठ आहे का नाही? आणि मला सांगा, आपण आपल्या भाग्यामध्ये जे आहे ते भगवंत आपल्याला देणार, ते कुणी घेणार? नो बडी कॅन टेक अवे व्हॉट इज रिटन इन आवर डेस्टनी. नो बडी कॅन टेक इट अवे फ्रॉम अस. कुणी घेऊ शकत नाही. जे आपल्या भाग्यात दिलंय ते आपल्याला भेटणारच आहे. मग त्याच्या भाग्यामध्ये जर फॉर्च्युनर आहे आणि आपल्या भाग्यामध्ये जर स्कूटी आहे तर आहे. पण ईर्ष्या, कसं त्यांनी फॉर्च्युनर कशी घेतली? आणि मग याच्यामुळं काय होतं? द्वेष निर्माण होतो. आणि मग एक दुसऱ्याची हत्या सुद्धा. अहो हे सोडा, बाहेरचे लोकांचा द्वेष तर सोडा, घरामध्ये द्वेष, घरामध्ये भावाभावामध्ये द्वेष. कशावरून? जमिनीवरून. आणि ते असतात ना, जावा ना, काय म्हणतात त्यांना? जावा है ना. तुम्ही इकडे जावा, तुम्ही इकडे जावा. ते दोघं जावा होऊन जातात. ते एकत्र येत नाही, कधी एकत्र येत नाही. का? कारण त्यांचं नावच आहे जावा जा. द्वेष. काय? द्वेष.
म्हणून भागवताची सुरुवात आहे. प्रभुपादांच्या कृपेने आपण भक्तीच्या मार्गाला आलो आहे, तर हे भागवत जर समजून घ्यायचं असेल तर ही पहिला आपल्याला सोडावा. आणि हे सुटत नाही. ईर्ष्या द्वेष सुटत नाही. अहंकार जाईल, वासना जाईल, लोभ जाईल, पण ईर्ष्या जाणार नाही. कारण इच्छा द्वेष समुत्तेनं द्वंद्व मोहेन भारत. अरे अर्जुना, या संसारामध्ये जीव आलाच या कारणाने. काय? ईर्ष्या केली. कोणाशी? भगवंताची ईर्ष्या केली. का? की भगवंतांना 16,108 राण्या का केल्या? अजून पण लोक द्वेष करतात. मग तू काय काडी लाव ना तुला. तुम्ही एक सांभाळून दाखवा. भगवंतच 16,000 करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. म्हणून ते भगवंत आहे. तर ईर्षा द्वेष म्हणून निर्मस्तराणाम सताम. मग कोणासाठी? निर्मस्तरांसाठी नाही आहे, जे मत्सर आहे त्यांच्यासाठी नाही. ईर्ष्या ज्यांच्यामध्ये आहे. भक्तीमध्ये आल्यानंतर पण ईर्ष्या होते की त्यांची दीक्षा लवकर झाली, आम्ही लवकर आलो तरी आमची नाही झाली, त्यांची कसं काय झाली, त्यांची ब्राह्मण दीक्षा झाली. तर भक्तीमध्ये आल्यावर सुद्धा आपल्याला ईर्ष्या होते. आता ते शृंगार करायला लागले, तर असं हा खूप मोठा अनर्थ आहे. आणि याचं उपाय काय आहे? ह्या अनर्थापासून मुक्तीचा उपाय काय आहे? तर तो उपाय भागवतामध्ये सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे? की भगवंताची कथा श्रवण केल्याने हा रोग नष्ट होतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपण असं मुक्त होतो. आणि म्हणून निर्मस्तराणाम सताम वेद्यम वास्तव अत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. हे श्रीमद भागवत आहे. आणि जर कोणी भक्तिभावाने श्रवण करायची इच्छा जरी केली तर सद्यो ऋद्ववरुद्धतेच कृतिभिः शुश्रूषुभित तत्क्षणात. फक्त इच्छा केली की मला आता भागवत ऐकायचंय. काय करायचंय? भागवत ऐकायचं. इच्छा केली फक्त. तर जो इच्छा करतो आणि ध्यानपूर्वक श्रवण करतो, त्याच्या हृदयामध्ये भगवंत कैदी बांधतात. अवरुद्धतेच कृतिभिः. त्याच्या हृदयामध्ये भगवंत अवरुद्ध होऊन जातात फक्त इच्छा केल्याने. आता सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे का भगवंताची शरण घेणे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तो सगळ्या गीताचा सार आहे. सर्व धर्मान परित्यज्य. जिथे भगवद्गीता संपते तेथे भागवत सुरू होतं. धर्म प्रोज्जित कैतवत्र. आता सगळ्या मनघडीत आणि जे स्वार्थयुक्त धर्म आहे त्यांचा त्याग करून आता काय केलं? परम धर्माची स्थापना भागवतामध्ये केलेली. आणि तो परम धर्म काय आहे तो पुढच्या प्रसंगामध्ये सांगितलेला आहे. तो परम धर्म एकच आहे की भगवंताची प्रेममयी सेवा करणे. पण तो पुढच्या अध्यायामध्ये त्या धर्माची स्थापना केलेली आहे. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात की निगमकल्पतरोर्गलितं फलम शुकमुखाद अमृत द्रव्य समितम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. की ही वैदिक वेद जे आहे ते एका वृक्षाप्रमाणे, आणि त्या वृक्षाचं जे पिकलेलं फळ आहे ते फळ आहे श्रीमद भागवत. पण हे फळ इतकं गोड आहे. आणि ते गोड का आहे? ते अगोदरच परिपक्व आहे, ते पिकलेलं आहे. पण त्याच्यावरती शुकमुखाद अमृत सवितम. काय? की शुकदेव गोस्वामींच्या मुखाद्वारे उच्चिष्ट झालेलं असे फळ आहे.
म्हणून शुकमुखाद अमृत दव्य पिबत भागवतम, प्या श्रीमद भागवतम प्या. कसं प्यायचं? कानाच्या माध्यमातून. पिबत भागवतम रसमालयम. ह्या फळाला कोय पण नाही आहे आणि साल्ट पण नाही आहे, याच्यामध्ये रसच रस आहे. कष्ट नाही आहे फळ खाताना, फक्त रस पान करायचं आहे. कसं करायचं आहे? कानाच्या माध्यमातून करायचं आहे. आणि कवर करायचं तर सांगतात आलयम. आलयमचा अर्थ होतो की जोपर्यंत आपल्या शरीराचा नाश होत नाही किंवा प्रलय होत नाही तोपर्यंत हे श्रीमद भागवतम पेतच रहा. बोलो श्री कृष्ण भगवान की. पेत राहा नित्यम भागवत सेवया. आणि मग कथा प्रारंभ करतात की नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी मुनी बसलेले आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालली आहे. शौनक ऋषी प्राधान्य आहे, प्रमुख आहे. ते म्हणतात की सुत गोस्वामींना आसनावरती बसून 6 प्रश्न केले. किती? 6 प्रश्न. हे 6 प्रश्न हे भागवताचे खांब आहेत. हे 6 प्रश्न जर आपल्याला कळाले तर समजायचं आपल्याला भागवत कळालं. सुत गोस्वामींना व्यासासनावर बसून म्हणतात की हे सुत गोस्वामी तुम्ही निष्पाप आहात. कसे आहात? निष्पाप आहात. आणि म्हणून तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. अनघ निष्पाप काय आहात? निष्पाप आहात. आणि प्रभुपाद सांगतात की व्यासासनावर बसणारा जो व्यक्ती आहे त्यांनी कमीत कमी 4 नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि 4 नियम काय आहे? की नशापान नाही केला पाहिजे, मांसाहारी नसला पाहिजे, व्याभिचारी नसला पाहिजे आणि जुगारी नसला पाहिजे. हां, मग त्याच्यामध्ये हे पण आला. हे कळतं तुम्हाला? काय हे कीर्तन नाही, असं कीर्तन नाही आहे, हे वेगळे. तर काही लोक प्रवचन देतात मोठे मोठे आणि मग प्रवचन झाले म्हणतात तोंड कोरडं पडले, थोडं काहीतरी असलं पाहिजे. हां, प्रभुपाद सांगणार हां काहीतरी. तर हे नाही, 4 नियम पालन केले. असे सुत गोस्वामींना आसनावर बसून पहिला प्रश्न विचारला, ध्यानात ठेवा. पहिला प्रश्न विचारला का सगळ्या जीवाचं कल्याण कसं होऊ शकतं. बोलो श्री कृष्ण भगवान की. पहिलाच प्रश्न विचारला. किती वाजले? 7 वाजले जातात. 7:30 पर्यंत श्री कृष्ण भगवान की. सगळ्या जीवांचं कल्याण कसं होईल हा प्रश्न विचारला. पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न काय आहे म्हणा तुम्ही? हां म्हणा. सगळ्यांचं कल्याण कसं होईल? आमचं नाही झालं तरी आहे का हिंमत?
नाही, आपलं होईलच, आपलं कल्याण ऑलरेडी झालेलं आहे. कारण आपल्याला सगळ्यात मोठं धन प्राप्त झालंय आणि ते काय आहे? गोलोकेर प्रेम धन हरी नाम संकीर्तन, हे धन प्राप्त. आपलं कल्याण झालंय म्हणून आता आपण दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. अरे त्यांना पण सुटका भेटली पाहिजे ना, म्हणून आपण त्यांना म्हणून हे ऋषीमुनी मुक्त झालेले, त्यांना मुक्ती प्राप्त झालेली आहे. संसारामध्ये राहत असताना जंगलामध्ये राहता येते, मुक्त आहे, पण तरी सुद्धा चिंता करतायत कोणाची? आपली. कारण या संसारामध्ये जे फसलेले लोक आहे त्यांचं कल्याण कसं होऊ शकतं, असा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा विचारला की शास्त्र खूप आहे, आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे, म्हणून सार सांगा, सगळ्या शास्त्राचा सार सांगा. पहिला प्रश्न विचारला सगळ्या जीवाचं कल्याण कसं होईल. दुसरा प्रश्न विचारला सगळ्या शास्त्राचा सार सांगा. काय सांगा? काय सांगा? सार. आणि तिसरा प्रश्न विचारला की भगवान श्रीकृष्ण ह्या संसारामध्ये कशासाठी येतात. तिसरा प्रश्न काय? कृष्ण ह्या संसारात कशासाठी येतात. चौथा प्रश्न कृष्ण जन्म घेत नाही, अवतार घेतात. मग किती अवतार घेतात? चौथा प्रश्न काय? किती अवतार घेतात. कळतंय तुम्हाला? कळतंय? किती अवतार घेतात. चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न काय काय लीला करतात. काय 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 लीला करतात. सहावा प्रश्न की भगवान ते आता धर्माची स्थापना करतात ना, मग परत जर आपल्या धामामध्ये गेल्यावर धर्म कोणाची शरण घेतो. काय? धर्म कोणाची शरण घेतो. 6 प्रश्न कळाले तुम्हाला? नाही? देवा एक तर मला तरी उचल. नाही, यांना नका उचलू, पण मला उचल. 6 प्रश्न आहे. किती? हे अख्खं भागवत 6 प्रश्नावर आलंय बघा. म्हणून द्या. पहिला, माझं कल्याण कसं होईल. बरोबर आहे? सगळ्या जगाचं कल्याण कसं होईल. दुसरा, सगळ्या शास्त्राचा सार काय. तिसरा, कृष्ण भगवंत कशासाठी येतात. चौथा, किती अवतार आहे. पाचवा, काय काय लीला केल्या. सहावा, धर्म कोणाच्या शरणला गेला. भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर, आहे ना. सरळ आहे. 6 प्रश्न. त्याचं उत्तर असं आहे. पहिले 2 प्रश्नाचं उत्तर असं आहे की सगळ्या जगाचं कल्याण कसं आहे आणि सगळ्या शास्त्राचा सार काय आहे एका श्लोकामध्ये सांगितलं. पण त्याच्या अगोदर सुत गोस्वामी खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या गुरुला प्रणाम केला. सुत गोस्वामींचे गुरु आहे श्रील शुकदेव गोस्वामी महाराज की. शुकदेव गोस्वामी त्यांचे महाराज आहे, त्यांचे गुरु आहे. आणि म्हणून उत्तर द्यायच्या अगोदर त्यांनी आपल्या गुरुचं स्मरण केलं. म्हणून ध्यायंतु वंतस्य यशस्त्री संध्यम वंदे गुरु श्री चरणारविंद. आपण 3 वेळा दिवसातून गुरुचं स्मरण केलं. आणि म्हणून हे प्रश्न विचारले ना, सुत गोस्वामींना खूप आनंद झाला. ते म्हणतात, मुनय साधू प्रोष्टोहम भवद्भिर लोकमंगलम यत कृतो कृष्ण संप्रश्नो येना आत्मा संप्रसिद्धती. किती सुंदर प्रश्न विचारले तुम्ही. कारण ह्या प्रश्नाच्या उत्तरमध्ये सगळ्या जगाचं कल्याण होणार आहे. बरं, काय आहे असं या प्रश्नामध्ये? कारण ह्या प्रश्न भगवान श्रीकृष्णाशी निगडीत आहे. आणि भगवान श्रीकृष्णाबद्दल आपण जे काही बोलतो ते ऐकल्याने सगळ्या जीवाचं कल्याण होणार म्हणजे होणार. आणि मग सगळ्या जीवांचं कल्याण कसं होऊ शकतं आणि सगळ्या शास्त्रांचा सार काय आहे तर मग ऐका.
की धर्म ना, सगळ्यांनी माझ्या पाठीमागा म्हणावा श्लोक. सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा संप्रसीदते. म्हणा वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयते आशु वैराग्यम ज्ञानम च यद अहेतुकम. सगळ्या शास्त्रांचा सार आहे की भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे. आणि सगळ्या जीवांचं कल्याण कसं होऊ शकतं? भगवंताची भक्ती केल्यानेच. बोलो श्रीकृष्ण भगवान की. हे दोन प्रश्नांचं उत्तर दिलं काय की भगवंताची भक्ती केल्याने सगळ्या जीवांचं कल्याण होईल. आणि सगळ्या शास्त्राचा सार आहे भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणे. कळालं तुम्हाला? आणि दॅट इज भागवतम. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की भगवंत हे संसारात कशासाठी येतात? जे अशी भक्ती करतात ना, जे भगवंताची भक्ती करतात, अहेतुकी अप्रतिहता. कशी? अहेतुकी अप्रतिहता. भक्ती करायची पण कशी? काही हेतू न ठेवता, काही अपेक्षा नाही आहे, फक्त भगवंतांना प्रसन्न करायचं आहे. त्यांच्याकडून आपल्याला काही नको, आम्हाला काही नको. हेच दान दे गे देवा तुझा विसर न व्हावो, याच्यासाठी भक्ती करायची. नाही असं नाही की हे इकडे जायचं, यांना म्हणायचं आमचं एवढं काम होऊ द्या, मग आम्ही तुम्हाला 1.25 किलो पेढे, एक नारळ डोक्यावर फोडू, तुमच्या समोर फोडू आम्ही. आणि आपलं काम झालं का लोक म्हणतात हे देव जागृत देवस्थान आहे, आणि बाकीचे काही झोपलेले आहे का मग? तर स्वार्थपोटी हे बिझनेस आहे, ही भक्ती नाही आहे. काय आहे? बिझनेस आहे. म्हणून अहेतुकी, काही हेतू न ठेवता, आणि अप्रतिहता, अखंड भक्ती. 10 दिवस भक्ती नाही करायची आहे, वर्षातून 10 दिवस भक्ती करायची. डान्स करायचा, देवा हो देवा तुमसे बढ़कर कौन, और भक्तों में हमसे बढ़कर कौन. 10 दिवसच, फक्त 10 दिवस. 10 दिवस या, थांबा. अखंड भक्ती. कशी? अखंड. मरुस्तोवर भक्ती करायची आहे, आणि मेल्यानंतर पण काय करायची आहे? भक्तीच करायची आहे. अहेतुकी अप्रतिहता. मग त्यांनी या आत्मा संप्रसिद्धती. मग अशा भक्तांना त्यांची रक्षा करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण येतात. किती अवतार घेतात? 24 अवताराचं वर्णन याच्यामध्ये केलंय. राम, नरसिंह, वराह, कश्यप, मत्स्य, कूर्म, श्रीराम, परशुराम, बलराम, अशा अवतार घेऊन भगवंत येतात. मग ते जे श्रीमद भागवत आहे, ते श्रीमद भागवत मी शुकदेव गोस्वामीकडून ऐकलं. ते श्रीमद भागवत तुम्हाला मी सांगतो आता. तर हे 24 अवताराचं वर्णन केलं. 5व्या प्रश्नाचं उत्तर अख्खं भागवत आहे. काय काय लीला केल्या सगळ्या भागवतामध्ये, कोणत्या कोणत्या अवतारांनी काय काय लीला केल्या ते मी सांगतो तुम्हाला. आणि 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे धर्मकम शरणम गतः. मग म्हणतात कृष्ण स्वधाम उपगते धर्मज्ञानादिभिः सह कलो नष्टदृशामेषां पुराणर्को धुनोदितः. अरे भगवान श्रीकृष्ण जरी गेले, पण धर्माने कोणाची शरण घेतली? तर म्हणतात धर्माने ग्रंथराज श्रीमद भागवतम की, या भागवताची शरण घेतली आहे. कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण या भागवतामध्ये प्रविष्ट झाले. म्हणून भागवत धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. धर्माची स्थापना करणारा हा ग्रंथ आहे. हा शिकवतो आपल्याला खरा धर्म काय आहे. आणि मग असा प्रसंग झाल्यानंतर त्या ऋषीमुनींनी विचारलं की हे भागवत तुम्ही कुठं ऐकलं? ते म्हणले परीक्षित महाराज, नाही, हे भागवत तुम्ही जे ऐकलं, हे भागवताची रचना कोणी केली, कोणत्या ठिकाणी केली, कोणत्या काळामध्ये केली, आणि त्या व्यासदेवांना प्रेरणा कशी मिळाली. आता
सुत गोस्वामींनी सांगितलं की मी हे भागवत माझ्या गुरुकडून ऐकलं, सुखदेव गोस्वामीकडून ऐकलं. कधी ऐकलं? म्हणे सम्राट परीक्षित महाराज सम्राट, त्यांना शाप मिळाला होता. ते गंगाच्या तटावर आमरण उपोषण करण्यासाठी बसले होते आणि सुखदेव गोस्वामींनी त्यांना सांगितलं आणि ते भागवत मी ऐकलं आणि ते मी तुम्हाला सांगतोय. मग ते म्हणतात की या भागवताची रचना कुठे केली, कशी केली ते आम्हाला सांगा. आणि सुखदेव गोस्वामींना एवढा टाईम कसा भेटला हे भागवत ऐकायला, आणि परीक्षित महाराज सम्राट आहेत त्यांना कसा एवढा टाईम भेटला ऐकायला ते पण आम्हाला सांगा. मग ते सांगतात की व्यासदेव सरस्वतीच्या तटावर बसले होते आणि चिंतन करत होते कलियुगाच्या लोकांचं, की कलियुगाच्या लोकांची बुद्धी मंद राहील. कशी राहील? मंद, अल्पबुद्धीची राहील. त्यांच्या ध्यानात राहणार नाही राहणार ध्यानात. इथं मी मेलो तरी ध्यानात राहणार नाही. आता मला सांगा 6 प्रश्न काय येते? म्हणून हे कलियुगामध्ये त्यांची बुद्धी मंद होईल, आयुष्य कमी होईल. यांच्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे म्हणून त्यांनी वेदांचे 4 भाग केले आणि मग त्याच्यावरती सूत्र पण लिहिलं, वेद लिहिले, पुराण लिहिले, सगळं लिहिलं. पण व्यासदेवांना समाधान झालं नाही आणि मग ते चिंता करत बसले होते की मी एवढं सगळं केलं पण काय मला सुख भेटलं, मनामध्ये शांती नाहीये, समाधान नाही झालं. अहो एवढं केलं मी, अशी परिस्थिती आपली होऊ नये. म्हणून आपण आत्तापासूनच भगवंताची भक्तीला लागलं पाहिजे. किती पैसा कमावला, किती घरदार घेतले, पण शेवटी जर समाधान नाही झालं तर त्या जीवनाचा काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? शेवटी मरताना आपल्याला आनंद असला पाहिजे, समाधान असलं पाहिजे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणाशी, आता आम्ही जातो आमच्या गावा. असं ह्या आनंद आहे. काही लोक कसे मरतायत ह्या जगामध्ये, लोक कसे मरतायत? कुणी गाडी खाली मरतंय, कुणी घरामध्येच मरतायत, कुणी जळून मरतंय, कुणी फाशी घेऊन मरतायत, कुणी विष पिऊन मरतायत. पण असं मेलं पाहिजे ना की लोकांनी आठवण काढली पाहिजे. आज पण तुकाराम महाराजांचं लोक आठवण काढतायत, कारण ते जगले तसे आणि त्यांनी ह्या संसारातून परायण पण तसं केलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणाशी. तडपून तडपून मरू नका, झुरून झुरून मरू नका, दुःख करून मरू नका, पोरं ऐकत नाही म्हणून मरू नका, पोरांनी लाता घातल्या म्हणून मरू नका, गुलाबजामुन खायचा होता म्हणून मरू नका, शेवटची इच्छा होती खायची. मरायचं तर कसं? आता काही इच्छा नाही. का? कारण आता कोण भेटला? गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोपाल बोलो, जय राधा हे राधा. तळतळून मरू नका, कोणाचा तळतळाट घेऊन मरू नका. अहो शेवटी आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. आपण भगवंताचं नाम संकीर्तन करत ते देह सोडला पाहिजे. म्हणजे ध्रुव महाराज म्हणतात की मला आता कसली चिंता नाही आहे. जसं एखादा दारू पिणारा व्यक्ती असतो ना, तो नशामध्ये धूत असतो, त्याला त्याचे कपडे कधी निघले कळत नाही. तसं भक्त आहे ना, भक्तीमध्ये धून असतो, त्याला त्याचं कधी शरीर सुटलं कधी त्याला कळतच नाही. असं आहे. तर म्हणून येथे म्हणतात की व्यासदेव
चिंताग्रस्त होते. मग शेवटी त्यांनी गुरुचं ध्यान केलं आणि तेथे नारद मुनी प्रकट झाले. बोलो नारद भगवान की. लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी. लक्ष्मी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारद मुनी आले. व्यासदेव उठून उभा राहिले, त्यांचं स्वागत केलं. आकाश मार्गातून आले. कसे आले? आकाश मार्गातून आल्यावर त्यांना बसवलं, आसन दिलं आणि त्यांच्या पुढे उदास होऊन बसले. तर नारद मुनी म्हणले, काय रचना केली तुम्ही महाभारताची, भागवताची, वेद पुराण एवढी सगळी रचना केली, पण तुमच्या चेहऱ्यावर खुशी नाहीये. तर चेहरा म्हणजे फेस इज अ मिरर ऑफ आवर माइंड. काय की चेहऱ्यावरून कळतं की माणसाच्या मनामध्ये काय अवस्था झाली है ना. तुम्ही एवढे सगळे रचना केली पण तुमचा चेहरा सांगतोय की तुम्ही खुश नाही. ते म्हणतात, गुरुदेव मी सगळं केलं, अहो महाभारताची रचना केली, सगळे पुराण लिहिले, वेद लिहिले, पण माझं दुःख समाधान झालं नाही. मी सगळं केलं, ब्रह्मचर्याचं पालन केलं, वेदीची पूजा केली, सगळं केलं, पण का समाधान नाही झालं. मग गुरुच ओळखू शकतात की आपल्या दुःखाचं कारण काय आहे. दशरथ महाराजांच्या दुःखाचं कारण काय आहे ते वशिष्ठ ऋषीच त्यांना कळालं. आणि आपलं दुःख आहे ना दुसऱ्याला कोणाला सांगायचं नाही, गुरुशिवाय दुसऱ्याला कोणाला सांगायचं नाही. कारण दुसरे लोक ऐकताना असे ऐकतात, हा हा हा, आणि सांगताना असं, काय झालं बघितलं का असं सॉरी म्हणजे काय, ऐकताना रडत ऐकतील पण सांगताना कशी सांगतील, हसत सांगतील. तर म्हणून गुरु पुढेच आपलं दुःख सांगायचं. लोकांना फक्त हेच बघायचं असतं का यांच्या जीवनात आणखी दुःख कसं येईल, कोणाला पण नाही सांगायचं. ते आपल्याला म्हणतो हा खूप वाईट झालं, असं झालं तसं झालं, पण दुसऱ्याला सांगताना हसताना सांगणार. अशी प्रवृत्ती आहे लोकांची. आणि म्हणून व्यासदेव म्हणले की तुम्ही सांगा, तुम्ही माझ्या दुःखाचं मूळ शोधून काढा. मी का म्हणजे तुम्ही सूर्याप्रमाणे आणि तुम्ही ह्या वाऱ्याप्रमाणे, सूर्याप्रमाणे तुम्ही सगळा अंधकार नष्ट करता आणि वाऱ्याप्रमाणे तुम्ही सगळ्याच्या अंधकारणामध्ये प्रवेश करता. तुम्ही सगळं जाणणारे आहात. आणि का नाही आहे तुम्ही, कारण तुम्ही साक्षात नारायण भगवंताचे भक्त आहात. नारद मुनी म्हणले, खरं बोलू का. आता तू विचारलंय म्हणून बोलतो, खरं बोलू खरं. गुरु कधी खोटं बोलत नाही आणि गुरु कधी शिष्याची स्तुती करत नाही. गुरुच खरं बोलू शकतात. जे खरे गुरु आहे ना ते खरं बोलतात. आणि जे खोटरडे गुरु आहे ना ते पैशावाला शिष्य असेल ना तर त्याच्या पुढं खोटं बोलतील, तुलाही चांगला आहे, तुलाही चांगला आहे, त्याची स्तुती करतील. ते जे पाखंडी गुरु आहे, पण खरे गुरु असतील ना ते असं बोलतात नारद मुनीसारखं. ते म्हणले, तू काय जे लिहिलेलं आहे ना ते भागवत महाभारत सगळं मी सांगतो ते कचरा आहे. तो काय आहे, कचरा आहे. कावळ्याचं तीर्थस्थान आहे. न यत्वच चित्रपदम हरेर यशो जगत पवित्रम प्रग्रहती करिचित तद्वा यसम तीर्थ मुशंते मानसहा न यत्र हमसा निर्मंती उशिक्षया. जे परमहंस आहे ना ते तुमच्या ह्या कचरकुंडीमध्ये कधी येणार नाही, कारण याच्यामध्ये तुम्ही भगवंताचं गुणगान केलं नाही. बोलो श्री कृष्ण भगवान की. मग त्याच्यामुळं किती तुमचं चांगलं असं चित्रासारखं मोत्यांसारखं अक्षर असू द्या, त्याच्यामध्ये शृंगार असू द्या, पण भगवान श्रीकृष्णाची महिमा जर त्याच्यामध्ये नाही आहे तर ते कावळ्याचं तीर्थस्थान आहे, ते कचऱ्याप्रमाणे आहे.
पण दुसरीकडे तद्वाग विसर्गो जनताग विप्लवो अहो यस्मिन प्रति श्लोकमबध्यवत्यपि नामानि यानि अनंतस्य यशोकितानि यत् मग शृण्वन्ति मग गायन्ति मग घृणन्ति साधवा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हे हरे कृष्ण 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 ओ हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे. मग ते लिखणामध्ये त्रुटी जरी असली, चांगलं नाही लिहिलेलं, पण कृष्णाचं गुणगान करताय, तर त्याच्यामध्ये संत साधू रममान करतात, त्याचं आस्वादन करतात, त्याचा आनंद घेतात. म्हणून तुम्ही काय करा की तुम्ही ह्या सगळ्या शास्त्रांचं मंथन करा आणि त्याची क्रीम, त्याचं मक्खन, त्याचा सार ते खाडा. अहो मला बघा, तुम्ही सगळं केलं, धर्म अर्थ काम मोक्ष याची लय महिमा मंडन केलं, पण भगवंताची भक्ती आणि भगवंताचं गुणगान नाही केलं, म्हणून तुम्हाला समाधान नाही आहे. मग ह्या जगामध्ये आपण सगळं जग कमावलं, पण जर भगवंतच नाही भेटले तर शेवटी समाधान राहणार काही समाधान नाही, संतुष्टीच नाहीये. मग स्वामी प्रभुपाद काय उदाहरण देतात, म्हणतात की एक शून्यावरती आणखी एक शून्य लावला, किंमत वाढली, त्याच्यावरती आणखी एक शून्य लावला, किंमत वाढली, आणखी शून्य लावला, किंमत वाढली. अशी शून्य लावत लावत जा आणि सगळ्या शून्याची बेरीज केली तर काय येईल उत्तर? भोपळा. घाला डोक्यामध्ये. पण ते एका शून्याच्या वरती जर एक लावला तर मग शून्य वाढवत जा. एक एक शून्याला 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000, अजून वाढवू का? करोड. प्रत्येक शून्याला व्हॅल्यू आहे का नाही? तसं आपल्या जीवनामध्ये जर कृष्ण आहे तर आपल्या जीवनाला व्हॅल्यू आहे, आणि ज्यांच्या जीवनामध्ये कृष्ण नाही आहे त्यांच्या जीवनाला काही अर्थ नाही आहे. मग असे किती आले आणि किती गेले. म्हणून कृष्ण पाहिजे ना. म्हणून म्हणतात काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन वो दिलदार है. हो काली कमली वाला मेरा यार है, दिलदार है. काले कमले वाला मेरा यार है.
जय श्री राधा गोविंद देव भगवान की. तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला फक्त कृष्ण पाहिजे. कोण पाहिजे? कोण पाहिजे? कृष्ण आहे ना. आणि तेच कृष्ण हे भागवत आपल्याला देणार आहे. नामस्मरण भगवंताचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही भगवान श्रीकृष्णांची महिमा, त्यांच्या भक्तीचं वर्णन करा. अहो त्यांची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की माझ्यासारखा एक दासीपुत्र ह्या नारद मुनीच्या पदाला प्राप्त झाला. दासीपुत्र होतो मी. आणि मी एका भक्तांची सेवा केली, त्या साधूंची सेवा केली. त्यांनी वरदान दिलं मला, त्यांचं उच्छिष्ट खायला भेटलं. मला दासीपुत्र होतो, शाप भेटला होता आणि मी दासीपुत्र झालो. त्यांच्या कृपेने मी त्यांनी सांगितली तशी भक्ती केली आणि एक दिवशी मला हे नारद मुनीचा देह प्राप्त झाला. आणि भगवान श्रीकृष्णाने वेणू दिला मला, वेणू. आणि ज्यावेळेस मी भगवंताचं नामस्मरण करतो तर माझ्या जिभेवरती भगवंत साक्षात प्रकट होतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून तुम्ही भगवंताची भक्ती आणि त्याची महिमा ते मंडन करा, त्याची व्याख्या करा, त्याचा विस्तार करा. आणि मग नारद मुनी निघून गेले आणि व्यासदेवांनी श्रीमद भागवतची रचना केली. बोलो ग्रंथराज श्रीमद भागवतम की. अशी रचना झाली. पण आता व्यासदेव म्हणले हे भागवत रचना झाली, पण शिकवायचं कोणाला? आता कोण याचा प्रचार करणार? कारण वेद पुराण हे सगळे त्यांच्या शिष्यांना शिकवून दिलं. पण हे भागवत काही साधारण नाही आहे. ह्या भागवतामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष नाही आहे, याच्यामध्ये पंचम पुरुषार्थ आहे. काय आहे म्हणा? पंचम पुरुषार्थ. काय तो आहे? प्रेम पुमर्तो महान. काय? प्रेम. तर प्रेमाचा ग्रंथ आहे. आपल्याला ह्या भागवताच्या माध्यमातून भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती होणार आहे. हा पंचम पुरुषार्थ देणारा असा ग्रंथ आहे. मग ह्या प्रेमाची भाषा जो जाणणारा आहे किंवा राधा कृष्णाची जी गुण आहे असा जाणणारा कोणीतरी रसिक भक्त असला पाहिजे, जो एकदम जवळचा असला पाहिजे त्यांच्या. मग ते गेले भगवान विष्णूकडे. तर भगवान विष्णूंनी सांगितलं का तुम्ही चिंता करू नका. आणि मग येथे या भागवताची जे वक्ता आहे प्रमुख, त्या वक्तांचा प्रादुर्भाव आहे, त्यांचं प्राकट्य आहे. नारद मुनी एकदा कैलासमध्ये भ्रमण करता करता पार्वती माताकडे कैलासमध्ये गेले. पार्वती मातांनी त्यांचं स्वागत केलं. पार्वती मातांचे गुरु कोण आहे? नारद मुनी. तर तिने स्वागत केलं. या बसा. ते म्हणले मी आता घाईघाईमध्ये. म्हणले भोले बाबा कुठं आहे? ते म्हणले ते गेलेत फिरायला. मग ते म्हणले कधी येतील? म्हणे येतील आता, त्यांचं मन आलं. नारद मुनी म्हणले तुमचं कसं काय चाललंय? ते म्हणले सगळं फर्स्ट क्लास व्यवस्थित चाललंय. माझ्याकडे पण आयफोन आहे, त्यांच्याकडे पण आयफोन आहे. नाही असं नाही म्हणले, पण सगळं व्यवस्थित चाललंय. मग ते म्हणले की सगळं व्यवस्थित आहे, खुश आहे तू? म्हणे हो लय खुश आहे. भले आम्हाला घर नाही आहे पण खुशी आनंद आहे. आनंदच आनंद आहे. भोलेनाथ भगवंतांनी कधी घर बांधलं नाही. बांधलं होतं एकदा, त्यांनी बांधलं होतं, बंगला बांधला होता मोठा. पण काय झालं की सगळे देवी देवता बोलवले होते त्याची वास्तू शांती करण्यासाठी. कार्यक्रम सगळा झाला, सगळ्यांना त्यांनी खाऊ पिऊ घातलं, सगळे गेले. आणि ऋषी मुनी राहिले होते, त्यांना दक्षिणासाठी काय नव्हतं. तर ते म्हणले दक्षिणा पाहिजे आम्हाला. ते म्हणले घर घेऊन टाका. आणि मग पार्वती म्हणले आता आपण, ते म्हणले आपण कैलासवर जायचं. मग ते म्हणले बांधलं कशाला? तर शिवजी महादेव, बोलो भोलेनाथ भगवान की. हर हर महादेव. तर इतके भोले बाबा आहे, इतके निर्मळ आहेत, इतके इनोसंट म्हणू आपण, कसे निरागस, की हिमालयमध्ये त्यांना आवडतं. पार्वती म्हणते मी खुश आहे, प्रसन्न आहे, आनंदित आहे.
इतका आनंद कसं कसं भेटू शकतो कोणाला? नारद मुनी म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण एक प्रश्न मला लय सतवतोय. म्हणे काय? की ते जे भोलेनाथ आहे ते गळ्यामध्ये ते मुंडमाळा घालतात ना, मुंडीची माळा, ते काय आहे? तर पार्वती म्हणली मला काय माहिती, मी अजून विचारलं नाही त्यांना काही. त्यांना आवडत असेल म्हणून घालत असतील ते. मग नारद मुनी म्हणले चला मी जातो, मला लय मोठं काम आहे. आणि नारद मुनी गेले, पण इकडे यांचं डोकं फिरवून गेले. कोणाचं? हां. पार्वती म्हणते हे मुंडमाळा काय आहे? आणि ती बसली रुसून. आणि शिवजी आले. आल्याबरोबर शिवजी म्हणले सगळं व्यवस्थित दिसत नाहीये. पार्वतीला म्हणले की काय झालं? ते म्हणले तुम्ही बोलूच नका आता. तर शिवजी म्हणले नारद मुनी आले होते का? म्हणे ते आले होते, तुम्हाला काय करायचंय? म्हणे नाही आता लय अवघड झालेले. ती पार्वती म्हणली तुम्ही सांगा का तुमचं माझ्यावर प्रेम आहे का नाही? ते म्हणले देवी कल्याणी, भगवंतांना सोडल्यानंतर दुसरं प्रेम तुझ्यावरच आहे म्हणे. ते म्हणले शाप शाप खोटं बोलताय तुम्ही, स्पष्ट खोटं आहे. म्हणे का? जर म्हणे तुम्ही माझ्यावर प्रेम करत असते तर तुम्ही मला सगळं सांगितलं असतं खरं खरं, का तुम्ही काय काय घोटाळे केलेले पहिले. मी काय घोटाळे केलेले? मग तुम्ही हे मुंडमाळा कोणाची घातली? ते म्हणले हे विचारू नको, हे अवघड आहे. म्हणले बघा म्हणजे तुमचं काहीतरी गुपित आहे. शिवजी म्हणले काय गुपित आहे? अहो मी कधी कधी वस्त्र सुद्धा धारण करत नाही. तर सांगा काय कारण आहे? तर त्यावेळेस पार्वती म्हणते की तुम्ही सांगा ह्या मुंडमाळा काय, सांगा तुमचं प्रेम आहे का नाही माझ्यावर? तर त्यावेळेस शिवजी म्हणतात का हे कल्याणी, हे देवी, तुझ्यावर किती प्रेम करतो हे प्रेमाचं प्रमाण हे मुंडमाळा आहे. आणि कसं काय? म्हणे तू ज्या ज्या वेळेस जन्म घेती, मोठी झाल्यानंतर आपला विवाह होतो, तू माझी पत्नी बनून येते. आणि तुझा मृत्यू झाला की ती जी मुंड आहे तुझं, ते मुंड मी गळ्यामध्ये धारण करतो. हे सगळे तुझे मुंड आहे. आणि हे आत्ता हे नवीन फ्रेश आहे. जे सतीमध्ये तू मेली होती ना, ते हे फ्रेश. तर पार्वती माता म्हणते की मी मरते दरवेळेस? म्हणे हो, तू मेल्यावर मी हे मुंडमाळा गळ्यात घालतो. मग ती म्हणते तुम्ही नाही मरत का? मी नाही मरत, मी शाश्वत आहे, मी अमर आहे. म्हणे तुम्ही कसं काय अमर? तुम्ही अमर कसं काय? कारण ते म्हणतात मी अमर कथा ऐकलेली आहे. मग पार्वती म्हणते मला पण सांगा ना, मग मी पण अमर होईल, मग तुम्हाला एवढं वजं घेऊन फिरावं लागायचं नाही. तर शिवजी म्हणतात नाही देवी, भगवंताचा नियम भंग होईल नाही का? ती म्हणली नाही सांगा ना, मी अर्धांगिनी आहे तुमची, मी कोणाला सांगणार नाही. हां. तर ते म्हणतात ठीक आहे आपण अशा ठिकाणी जाऊ का जे इको येणार नाही, अशा ठिकाणी जाऊ आपण. ते गेले एका पर्वतावर. तिथे गेल्यावर शिवजीने डमरू वाजवला. सगळे ऋषीमुनी पळून गेले, सगळे साप पळून गेले, मुंग्या सुद्धा पळून गेल्या, सगळे पळून गेले. आणि मग एका झाडाखाली ते म्हणले बघ देवी, मी कथा सांगताना डोळे बंद करतो आणि समाधी लागते, समाधीमध्ये मी कथा करतो, पण तुला झोपायची सवय आहे. तू झोपल्यानंतर मग मला कसं काय कळणार तू कथा ऐकती? तर ती म्हणली मी ना हुंकार देईल, हा अच्छा हो हो. आणि मग त्यावेळेस पार्वतीने सांगितलं असं, शिवजीने कथा सुरू केली, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि सुरू आता आपल्याला माहिती ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणल्याबरोबर आपल्याला माहिती आता हे झोपायचा टाईम झाला, झोपा. आणि महाप्रसादे गोविंदे उठा, हे उठायचा टाईम आहे आपला. आता हे सुरू झालं. पहिल्या स्कंदामध्येच पार्वती मैया झोपून गेली. आता कथेमध्ये झोप येतेच, तर ते स्वाभाविक आहे का? कारण कथामध्ये भीती नसते कसली, आहे की नाही? मला सांगा निवांत माणूस कुठं झोपतो? घरी.
कारण घरी कोणाची भीती नसते, है ना. तर कथा म्हणजे काय, हे कथा म्हणजे साक्षात भगवंताचं धाम आहे. हां, म्हणून इथं आपल्याला कशी भीती राहत नाही, म्हणून आपण हां, भगवंत म्हणतात की ब्रह्मांडामध्ये कुठं झोपू शकत होता, पण धन्य आहे तो कमीत कमी इथे येऊन तरी झोप. बरी डोळे बंद आहे पण कान उघडे, कथा ऐकतोय तो. काही काही लोक झोपतात आणि हसत झोपतात असे. आता मला काही कथा आठवतात पण आपल्याकडे वेळ नाहीये. असंच एक अशी भानगड झाली की एका गावामध्ये आपण कथा करत होतो. खेड्यामध्ये कथा करताना काय असतं, मंडप टाकतात, लाईट कमी असतो. आणि मी कथा करत होतो आणि त्या गावामध्ये एक बाबा होते, असेच एक बाबा होते 50-60 वर्षाचे. त्यांना टी व्ही बघायचा लय काय नाद खोळा टी व्ही बघायचा. आणि ते टी व्हीमध्ये काय बघायचे, कार्यक्रम कोणता, तुझ्या जीव रंगला. तर त्यांची मुलगी भक्त होती, ती म्हणते बाबा आता गावामध्ये कथा आहे, जा ना ऐकायला. ते म्हणतात नाही, कार्यक्रम भंग होईल. ते म्हणले तुमचं जीवन भंग व्हायला लागलं त्याचं काय, तुमचा कार्यक्रम संपायला लागलाय बाबा, जा. तर कसं तरी त्यांनी बोल, आता गावामध्ये कसं ना 8, 8:30, 9 वाजता लोक बाई 9 वाजता. मग ते एकदा आले ना, मग ते म्हणतात 12 वाजता चालू द्या, 1 वाजता चालू द्या, टेन्शन नाही, कारण जेवून आलेले असतात. गावामध्ये असं असतं. आणि मग ते म्हणले की होऊन द्या. आता ते बाबा त्या पोरीच्या म्हणण्यावरून कसे तरी आले जबरदस्ती. आता आले तर थंडीचे दिवस होते, ते हे घेऊन आले काय, चादर. आणि कसं चादर घेऊन आले, मग खांब बघून, मागच त्यांनी खांब बघून असं झोपून गेले. आता झोपल्यानंतर त्यांना झोप लागली, गरम एकदम मस्त. काय ना की झोपल्यानंतर काही लोकांना सवय असते, काही लोक झोपले ना तर डोळे उघडे ठेवूनच झोपतात. कधी कधी असे झोपलेले असतात पण डोळे, काही लोकांना अशी सवय असते की तोंड उघडं करून झोपतात. बघितलं असं ना, म्हणजे झोपल्यावर त्यांचं तोंड उघडं होतं. तसे बाबांना सवय होती, त्यांनी तोंड उघडं करून झोपले ते. आता गावामध्ये फक्त खांब असतात, साईडला बॉर्डर नसते. आणि गावामध्ये काय ना, कुत्रे फिरत असतात इकडे तिकडे, कुत्रे सगळीकडे फिरत. एकदा मी प्रवचन करत असताना कुत्रं माझ्या शेजारी येऊन बसलं होतं. प्रवचन करताना कुत्रं शेजारी, म्हणलं बसू द्या त्याला, ऐकू द्या त्याला. आता ते तोंड उघडं करून बसले आणि तेवढ्यात ते कुत्रे आले. आता कुत्र्यांना घाण सवय आहे, त्याने टंगडी उचलून दिली सुसू करून त्यांच्या तोंडामध्ये, आणि ते पण झोपेमध्ये असं. आणि त्याच्यानं कथा पूर्ण झाली. सगळे लोक उठले, ते बाबा पण उठले, सगळे म्हणले अमृतासारखे. ते म्हणले हो, पण मीठ जास्त पडलं होतं त्याच्यामध्ये. तर अशी अवस्था आपली झाली नाही पाहिजे. इथं आपल्याला टेन्शन नाही. तर पार्वती झोपून गेली. 10 स्कंद झाले, 12 स्कंद झाले, आणि शेवटी शिवजी म्हणले की भगवंताचं नाम संकीर्तनच सर्व काही आहे. पार्वती शिवजीने डोळे उघडले तर पार्वती माता म्हणते तुम्ही कृष्णलीला सांगितलेच नाही. ते म्हणले 12 स्कंद पूर्ण झाले, काय करत होती तू. तर म्हणले तू झोपली होती, मग हुंकार कोण देत होता. तर ते झाडावरती एक पोपट, तो बसलेला होता, तो हुंकार देत होता. शिवजीने त्रिशूळ उचललं आणि त्याच्या पाठीमागं पळायला लागले. पळता पळता तो पक्षी एका दुसऱ्या पर्वतावर गेला. तिथे शिवजी गेले आणि तेथे त्या खुटीमध्ये, त्या पर्वतावरती कुटी होती, त्या कुटीमध्ये व्यासदेवांची पत्नी जांभळी घेत होती. जांभळी घेत असताना हा शुक तिच्या मुखामध्ये प्रविष्ट झाला आणि गर्भामध्ये गेला. शिवजी कुटीच्या बाहेर उभा राहून बाहेर ये शुक, बाहेर ये. आणि तिकडे व्यासदेव आंघोळ करून आले आणि त्यांना साक्षात भोलेनाथ भगवंताचं दर्शन. भोलेनाथ भगवान की बोले. भोलेनाथ किती सुंदर दर्शन. पण म्हणे एवढे क्रोधित काय, म्हणे त्या शुकने अधिकार नसताना कथा ऐकली, त्याची हत्या करायची. म्हणे भोलेनाथ तुम्ही खरंच भोलेनाथ आहे, त्यांनी अमर कथा ऐकली, आता तुम्ही त्याला मारू शकत नाही. आणि मग
शिवजी म्हणले हां बरोबर आहे, ते निघून गेले तिथून. आता इथे ज्या पर्वतावरती कथा झाली ती अमर कथा, त्या पर्वताचं नाव झालं अमरनाथ. आणि ज्या पर्वतात ते आले ते बद्रीनाथ. तेथे व्यासदेवांचा पत्नीच्या गर्भामध्ये ते शुक प्रविष्ट झाले आणि 16 वर्ष ते गर्भातच राहिले. तेथेच समाधी लावून बसले, ते काय बाहेर आले नाही. शेवटी व्यासदेव द्वारकेला गेले आणि भगवान श्रीकृष्णाला बोलून आणलं. भगवान श्रीकृष्ण म्हणले अरे शुक बाहेर ये. ते म्हणले मी येणार नाही, बाहेर आलो का तुमची माया मला पकडन. आणि मग ते म्हणले तू बाहेर ये, मी माया बंद करतो. आणि मग शुकदेव गोस्वामी बाहेर आले, भगवंतांनी माया बंद केली आणि शुकदेव गोस्वामी लगेच जंगलामध्ये निघून गेले. यम प्रवजंतमनुपेति उपेति कृत्यम द्वैपायन विरह कातर आजीवावो पुत्रेति तन्मया तरो विनेंदो तम सर्वभूत हृदय मुनिमान तस्मे. निघून गेले जंगलामध्ये आणि व्यासदेव त्यांच्या मागं पळतायत, हे पुत्र हे पुत्र हे पुत्र. पण झाडांनी आवाज दिला, झाडं म्हणले हे पुत्र हे पुत्र. पण शुकदेव गोस्वामींनी मागं वळून बघितलं नाही, जंगलामध्ये निघून गेले. मग व्यासदेव म्हणले हे भागवत कोणाला शिकवायचं आता. तर त्यांच्या शिष्यांना 2 श्लोक शिकून त्यांनी पाठवलं. आणि ते 2 श्लोक शुकदेव गोस्वामी समाधीमध्ये बसलेले असताना ते 2 श्लोक ऐकले. आणि 2 श्लोक ऐकल्यानंतर शुकदेव गोस्वामींची समाधी भंग झाली आणि ते उठून उभं राहिले आणि म्हणले हा व्यक्ती कोण आहे. पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाचं रूपाचं वर्णन केलेलं आहे. बरहा पीडम नटवर ओपो कर्णियो कर्णिकारम बिभ्रत वास कपितम वैजंतीम च माला. असं ते भगवंताचं रूप आहे. त्या रूपाचं वर्णन ऐकले शुकदेव गोस्वामी उठून उभं राहिले. आणि नंतर म्हणले जर रूप चांगले पण स्वभाव कसा आहे, है ना. कोणाचं रूप चांगलं असतं पण स्वभाव भयानक, आणि कोणाचं रूप चांगलं नसतं पण स्वभाव चांगला असतो. तसं म्हणले या व्यक्तीचं रूप तर लय सुंदर आहे पण स्वभाव कसा आहे. मग स्वभाव सांगतात की अहोबकीयम स्तनकालकूटम जिघांसया पायत अपिय साधवी मग लेभे गतिम धात्री उचिताम तन अन्यम कामवा दयालुम शरणम ब्रजेम. की त्या भगवंताचा स्वभाव असा आहे, ती भक्तवत्सल आहे. ती पूतना राक्षसी त्यांना विष घालून मारण्यासाठी आली, तिला आपल्या आईचं स्थान दिलं. मग यांच्यापेक्षा दयाळू असा कुणी असू शकतो का. हे ऐकल्यानंतर शुकदेव गोस्वामी त्या शिष्यांना म्हणले मला पण शिकायचंय. हे श्लोक कुठून शिकले तुम्ही आणि हा व्यक्ती कोण आहे. तर ते म्हणले चला आमच्या सोबत. मग ते शुकदेव गोस्वामी त्यांच्या मागं. आणि ते जाता जाता ते शुकदेव गोस्वामी हे म्हणतात हे आमच्या घराकडेच घेऊन जाऊ रे. ते म्हणले तुमच्या बापाकडेच घेऊन चाललो आम्ही का. म्हणजे तुमच्या वडिलांकडे आहे. मग शुकदेव गोस्वामी आले आणि शुकदेव गोस्वामीने 18,000 श्लोकाचं अध्ययन त्यांच्या वडिलांकडून केलं. बोलो शुक महाराज की. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण भगवान की. हे शुकदेव गोस्वामी वक्ता आहे. कोण आहे, कोण आहे, वक्ता आहे. हे शुकदेव गोस्वामी डायरेक्ट गोलोक वृंदावनामधून आलेले. कुठून आलेले, गोलोक वृंदावन. आणि हे शुक कोण आहे, हे राधा राणीचे पेट ॲनिमल आहे. म्हणजे काय, राधा राणीच्या वाम हातावरती बसून म्हणतात कृष्ण कृष्ण. काय म्हणतात, कृष्ण कृष्ण. तो राधा राणी इतकी खुश होते का ते कृष्ण कृष्ण म्हणल्यावर राधा राणी त्यांचं चुंबन करते. असे शुकदेव गोस्वामी. मग इथून उडून जातात आणि भगवान श्रीकृष्णाच्या हातावर बसतात आणि तिथे बसून म्हणतात राधा राधा. तर भगवंत आनंदाने, म्हणजे भगवंतांचे आणि राधा राणीचे जे मेसेजेस आहे ते शुकदेव गोस्वामी काय करतात,
सेंड मॅसेज करतात ना, सेंडिंग मॅसेज वगैरे. ते शुकदेव गोस्वामी ह्या संसारात आले आणि त्यांनी भागवत प्रकट केलं, असे शुकदेव गोस्वामी. आणि त्यांनी परीक्षित महाराजांना हे वक्ताबद्दल सांगितलं. आता श्रोताबद्दल सांगताय की परीक्षित महाराज, बोलो परीक्षित महाराज की. महाभारताचं युद्ध झालं, 18 अक्षौहिणी सैन्याचा वध झाला. शेवटी अश्वत्थामा दुर्योधनाची अवस्था बघून, दुर्योधन कुरुक्षेत्रामध्ये पडलेला आहे, भग्न उरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे, भीमाच्या गदानी त्या दुर्योधनाची मांडी तुटलेली आहे आणि तो तडफडत तेथे पडलेला आहे. आणि सगळे कोल्हे, लांडगे, गिद्दड त्याचे आतडे तोडून तोडून खात आहेत, पण तो मरत नाहीये. का मरत नाही? पापी लोक लवकर मरत नाही, तडपून तडपून मारतात, ते तळतळून मारतात. दुर्योधनाने इतका अन्याय केला, इतका अत्याचार केला पांडवांवरती. 40,000 लोकांसमोर द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला. इतका पापी दुर्योधन भरलेल्या सभामध्ये आपली मांडी उघडी करून म्हणतो, द्रौपदीला नग्न करून माझ्या मांडीवर बसवा. भीम म्हणला, तुझ्या मांडीवर द्रौपदी नाही बसणार, माझी गादा हमखास बसणार. आणि बसली. भग्न उरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. आणि अश्वत्थामाने हे बघितलं. अश्वत्थामा गेला तिकडे पांडवांच्या शिबिरमध्ये 18 दिवसानंतर. पण भगवान श्रीकृष्णाने पांडवांना प्रवचन ऐकायला घेऊन गेले आणि इकडे त्यांच्या 5 मुलांची हत्या झाली. ते मुंडकं कापून घेऊन गेले इकडे. दुर्योधनाने ते मुंडके हातात घेतले आणि दाबले, तर त्यांना कळालं की पांडवांचे मुंडके नाही, त्यांच्या मुलांचे मुंडके. आणि तो गतप्राण झाला. आणि मग शेवटी परीक्षित महाराजांचा जन्माचा प्रसंग सांगून सांगतात का परीक्षित महाराजांचा जो जन्म आहे तो झाल्यानंतर परीक्षित महाराज सगळ्यांची परीक्षा घ्यायचे की हे कृष्ण आहे का, हे कृष्ण आहे का. तर आपण बघतो त्याच्यामध्ये कुंती महाराणीच्या प्रार्थना आहे, भीष्मदेवांच्या प्रार्थना आहे, उत्तराच्या प्रार्थना आहे. पण अल्टिमेटली परीक्षित महाराजांचाच विषय त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या परीक्षित महाराजांना शेवटी शृंग ऋषीचा शाप मिळाला. ते एकदा शिकारीला गेले होते आणि शिकार करता करता ते शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. तिथे त्यांच्या गळ्यामध्ये त्यांनी साप टाकला, कारण त्यांनी त्यांना रिस्पॉन्स नाही दिला. मग असे परीक्षित महाराज त्यांना शाप भेटला की 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन त्यांचा मृत्यू होईल. मग त्या परीक्षित महाराजांनी गंगाच्या तटावरती येऊन अनशन उपवास करून भगवत प्राप्ती करायचा निर्णय केला. आणि तेथे येशुदेव गोस्वामींचा आगमन झालं आणि तेथे या भागवताची उत्पत्ती झाली. असा पहिला स्कंद येथे पूर्ण होतो. पुढची कथा आपण उद्या श्रवण करू. खूप खूप धन्यवाद. श्री कृष्ण भगवान की. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की. यथाय गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण. एकदा सर्वांनी सर्वांनी दोन्ही हात जोडून जोरात